तर मित्रांनो, ही माझी करिझमा आर 2014 मॉडेल बघू शकता तुम्ही. तर हिचं 2 वेळा ऍक्सिडेंट झालेलं होतं. एकदा हे पुढून आहे ना, हे पूर्ण फायबर ते टँक पर्यंत पूर्ण डॅमेज होती गाडी. एवढा डेंजर ऍक्सिडेंट झाला. आणि मग मी तवा तवा पण वाईटच होता कलर. मग मी परत एकदा पावसाळ्यात ना जाताना रोडवर असं चाललो होतो, म्हणलं चिखल आहे म्हणून कडनी घ्यावं जरा. घेतली साईडला तर पडलो जाऊन खड्ड्यात. असा पडलो उलटा पालटा होऊन. गाडी माझ्या बोकांडी, अख्खा गाडीचा भुगा. आणि तवा रिपेअर केल्यानंतर हे फायबर वगैरे टाकलेलं, तवा एकदम स्वस्तवाला फायबर होता, त्यामुळं ते डॅमेज पण लवकर झालं आणि फार चुराडा झाला गाडीचा. मग त्यानंतर म्हणलं असं पण आपल्याला पैसे खर्च करायचे, ते गाडी काही विकायची नव्हती आपल्याला. मग म्हणलं करायचंय म्हणलं आता, मग ब्लॅक करून टाकली पूर्ण गाडी. आणि आरसी वर पण ब्लॅक वगैरे सगळं, ते डॉक्युमेंट वगैरे करायला खूप टाइम वगैरे गेला. पण फायनली मी गाडी पूर्ण ब्लॅक आणि एकदम ओरिजिनल फायबर आहे सगळं. आणि ही गाडी रिपेअरिंग साठी पूर्ण डेंट पेंट काय असेल ते सगळं करायला पूर्ण 20,000 रुपये गेले. तर तुम्हाला पण अशी तुमच्याकडे गाडी असेल किंवा असं काय करायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला डिटेल सांगत कुठं किती काय केलं. आता मी रील बनवत होतो, तर यायला एवढ्या एका माशीने एवढा त्रास दिला. एकदम ज्यावेळी भांगार रील ज्यावेळी नीट निघत नव्हती त्यावेळी बसत नव्हती माशी. ज्यावेळी एकदम परफेक्ट नाही का, अँगल पण परफेक्ट, बोलणं पण परफेक्ट, सगळं परफेक्ट असायचं, त्यावेळी येऊन माशी घाण करायची, तिथे येऊन बसायचे असे. हे सगळं लोकांचं लक्ष इकडंच. मग सगळं लय बेकार दिसत होतं, असं वाटत मग खिटू काढावं हे जेव्हा. त्याच्यात माणसाची गेम वाजत होती, मी मक्कीची गेम वाजवतो, असं काय करणार होतो. लय राव, एकदा नाही 3-4 दिवस झाले काढायला गेलं की मध्ये. असं पण नाही ना मी आंघोळ करत नाही. आंघोळ वगैरे करून टाकायचे असतो, शेट वेट मारतो, त्यामुळं तसं होत आहे का काय नाही. संध्याकाळ झाली, आमचं ज्या प्रकारचं वातावरण, इथं जागा होती मोकळी, आता हे पण बघा कंपाऊंड वगैरे मारलेलं आहे, हे पण जाणार आहे आता. अशी रिकामी जागा कुठंच नाही राहणार आता. सगळीकडे सिमेंटची जागा गेली, बिल्डिंग मध्ये मार अशी तर कधी पण काय माहिती कुठं जाणार आहे फुकट. लय 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 जंगल तर पार तोडून बघा, डोंगर बिंगर फोडून पार वाट लावून टाकली. डोंगर फॉरेस्ट एरिया गव्हर्नमेंट अप्रूव्ह कसं काय तिथं काय माहिती. तिथं राखीव जागा असती प्राण्यांसाठी वगैरे, पण अप्रुव्हल भेटतं त्यांना. अप्रुव्हल भेटल्यानंतर त्या डोंगराचं पार फोडून टाकतात. त्यानंतर मग त्याच्यात बिल्डिंग काय असेल ते असलं जाईल. आपण कशाला या गोष्टी बोलायचं. एक असायला पाहिजे फॉरेस्ट, जंगल झाडं बिड राहिले तर आपण राहू, नाही तर काय खरं नाही. शुभ संध्याकाळ मित्रांनो, धन्यवाद.